कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल। कर्जमाफीच्या समितीमध्ये बच्चू कडू यांना देखील सहभागी करून घेतलं जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांनी बच्चू कडू यांना फोनवरून हे आश्वासन दिलं आहे। दरम्यान आज बच्चू कडू उपोषण सोडणार नाहीत। उद्या सर्व कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत। ती आता कधी करायची कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे। ती समिती त्याचा अभ्यास करते आहे, कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही। त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे। आत्ता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे। आत्ता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्त्वाची आहे। त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं हे आमची प्रायोरिटी आहे। शेतकऱ्यांसाठी आली अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी। अनेक दिवसांपासून जे शेतकरी कर्जमाफीची वाट बघत होते, कर्जमाफीची चर्चा करत होते, त्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अतिशय मोठी बातमी आलेली आहे। आता कर्जमाफीचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे। सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं की जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जाणार। ते फक्त बोलून थांबले नाही तर सरकारने यासाठी तयारी सुद्धा सुरू केली। मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत कर्जमाफीची प्रक्रिया नीट पार पाडण्यासाठी अतिशय स्पेशल अशी विशेष समिती तयार करण्यात आली। पण लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी सगळ्यांनाच भेटणार नाही। काही ठराविक अटी आणि नियमाप्रमाणेच पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा दिला जाईल। त्यामुळे पुढच्या काही दिवसात याबद्दल अजून सविस्तर अपडेट माहिती सरकारकडून येणार आहे। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन खरा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि ही कर्जमाफी त्याच दिशेने एक अतिशय मोठं पाऊल आहे। कर्जमाफीच्या निर्णयाची शेतकरी अतिशय आतुरतेने वाट बघत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच आपले कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे सगळे बैठकीला उपस्थित होते। आपल्या राज्यातील सगळ्या प्रमुख नेत्यांनी बसून अतिशय मोठा निर्णय घेतला। आता जी समिती तयार होणार आहे त्या समितीमध्ये 10 कृषी अधिकारी आणि इतर अनुभवी कर्मचारी सुद्धा असतील। त्यांचं काम काय? आता तुमच्या मनात प्रश्न येईल की कृषी अधिकारी नेमकं कोणतं काम करतील? तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं, ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं आहे त्यांची सविस्तर चौकशी करतील। म्हणजे पहा किती कठीण काम त्यांच्या वाट्याला दिलंय आणि किती काटेकोरपणे ते काम करतील हे लक्षात घ्या। कर्जमाफीबद्दल सरकार किती गंभीर आहे हे यावरून आपल्याला दिसून येते। हे जे कृषी अधिकारी आणि इतर अनुभवी कर्मचारी आहेत ते तपास करतील की कोणत्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्यांनी तो पैसा कुठे वापरला, कागदपत्र नीट आहेत का, या सगळ्यांची ते चौकशी करतील आणि याच तपासावरून ठरणार की कोणाला कर्जमाफी मिळणार आहे आणि कोण पात्र ठरणार। सरकारने यावेळी फक्त घोषणाच दिलेली नाही तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा सुरू केली आहे। त्यामुळे कर्जमाफीची अत्यंत दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरली। या समितीच्या वाट्याला अजून एक काम सरकारने दिलं आहे, ते म्हणजे कर्जमाफीची मर्यादा ठरवणं। म्हणजे कोणाचं कर्ज किती माफ करायचं, 1.5 लाख 2 लाख की सगळंच कर्ज माफ करायचं, हे सगळं या समितीच्या अहवालावरून ठरणार आहे। आता एकूणच सांगायचं झालं तर सरकारने यावेळी शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठं पाऊल उचललं आणि त्यामुळे मेहनती शेतकऱ्यांना आता थोडा तरी दिलासा मिळणार आहे। सरकारने आधी दिलेला जो शब्द होता तो आता पाळण्याची वेळ आली। त्यामुळे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संपूर्ण प्रक्रियेसाठी एक अतिशय उच्चस्तरीय समिती अधिकृतपणे तयार करण्यात आली। या समितीमध्ये अनुभवी अधिकारी, कृषी खात्यातील वरिष्ठ कर्मचारी आणि अतिशय एक्सपर्ट व्यक्ती यांचा समावेश करण्यात आला। म्हणजे निर्णय घेताना कोणतीही चूक झालीच नाही पाहिजे। खऱ्या पात्र शेतकऱ्यांनाच फक्त फायदा भेटला पाहिजे याकडे सरकारने विशेष लक्ष दिलं आहे। या कर्जमाफीचा लाभ फक्त गरजू आणि आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच भेटला पाहिजे असं सरकारचं स्पष्ट मत आहे। म्हणजे ज्यांना खरं दिलासा हवा आहे त्यांच्याच हातात निधी गेला पाहिजे, त्यांच्याच खात्यामध्ये निधी सरकला पाहिजे। आता एकूणच सांगायचं झालं तर सरकारने दिलेला शब्द आता प्रत्यक्षात उतरवण्याचं काम सुरू केलेलं आहे। पुढच्या काही दिवसात या कर्जमाफीबद्दलची अधिकृत घोषणा आणि अटी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात येतील। लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, काही दिवसांमध्ये तुम्हाला या कर्जमाफी संबंधी सगळी डिटेल माहिती ऐकायला भेटणार आहे, पाहायला भेटणार आहे। आता बघा, पुढील 2 दिवसात अधिकारी थेट गावागावात पाहणी करणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असेल त्यांनी आपली कागदपत्र आधीच तयार करून ठेवली पाहिजे।
तपासणीच्या दरम्यान 4 ते 5 अतिशय महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज पडणार आहे. एकूणच सरकारने यावेळी कर्जमाफीचं काम पारदर्शक आणि व्यवस्थित पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणून अतिशय मोठं पाऊल उचललंय. आता बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकाच्या नावावर कर्ज घेतलं त्यांनी काही महत्त्वाची कागदपत्र आधीपासूनच तयार ठेवणं खूप गरजेचं आहे. पुढच्या काही दिवसात सरकारकडून नेमलेले अधिकारी थेट गावात आणि घराघरात येऊन चौकशी करतील, तुमची सगळी कागदपत्र पाहतील. म्हणून वेळ येण्याआधीच ही सगळी कागदपत्र तुम्ही व्यवस्थित तयार करून ठेवा, त्यांची एक फाईल तयार करून ठेवा. कारण तपासणी दरम्यान एक जरी कागद चुकला तर प्रक्रियेला उशीर होऊ शकतो. ही कागदपत्र म्हणजे तुमच्या कर्जमाफीचा अतिशय मोठा आधार आहे. सरकारनं ज्या समितीला हे काम दिलं आहे त्या अधिकाऱ्यांकडून ही सगळी कागदपत्र गोळा केली जातील. सध्या बीड, छत्रपती संभाजीनगर या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कामाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. टप्प्याटप्प्याने पुढील 1 आठवड्यात प्रत्येक गावात शेतकऱ्यांची विचारपूस होणार आहे. त्यांची कागदपत्र तपासली जातील, त्यानंतरच पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित केली जाईल. म्हणजेच मित्रांनो, आता सगळं प्रत्यक्ष पातळीवर सुरू झालेलं आहे. सरकारच्या या मोहिमेचं पहिलं पाऊल म्हणजे शेतकऱ्यांची पडताळणी करणं. शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असेल तर त्या सगळ्यांची डिटेल माहिती गोळा करणं. त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमची सगळी कागदपत्र तयार ठेवा. कागदपत्रांमध्ये कोणताही घोळ झालेला चालणार नाही. आता सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात येणारा, कोणत्या शेतकऱ्यांना किती कर्जमाफी मिळेल? 2 लाखांपर्यंत कर्ज माफ होईल का 1.5 लाख का 1 लाखांपर्यंतच कर्ज माफ करणार आहे सरकार, का सरसकट सर्वांचंच कर्ज माफ होणार आहे? तर याचं उत्तर तुमच्या कागदपत्रांमध्येच लपलेलं आहे. पहा, ज्या शेतकऱ्यांची सगळी डॉक्युमेंट्स नीट आहेत, क्लिअर आहेत, त्यांच्यावरूनच ठरणार की त्यांना किती रकमेपर्यंतची माफी भेटणार आहे. म्हणूनच ही कागदपत्र तुम्ही योग्य प्रकारे तयार करून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती पाहणार आहोत. कोणत्या शेतकऱ्यांना किती फायदा होऊ शकतो आणि कोणती कागदपत्र या योजनेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे कोणतीही महत्त्वाची गोष्ट चुकणार नाही. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बाजूला असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा, कारण अशा प्रकारच्या सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठीची अतिशय महत्त्वाची अपडेट्स आम्ही दररोज घेऊन येतो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी सरकारकडून आली. सरकारनं आता प्रयत्न सुरू केले आहेत की जास्तीत जास्त पात्र आणि गरजू शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा थेट फायदा मिळावा आणि त्यासाठी 4 ते 5 कागदपत्र मागितली आहेत. ती तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर तुमची कर्जमाफी होणार नाही. म्हणून मित्रांनो, पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला एक करून सगळी कागदपत्रांबद्दलची माहिती सांगणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही तुमची कागदपत्र सगळे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा. आता बघा, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या अलीकडच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला, अतिशय मोठा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या चर्चेतून ठरलं की या कर्जमाफीचा फायदा फक्त गरजू आणि खरंच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार. म्हणून बघा, ज्या मोठ्या लोकांनी व्यवसायाच्या नावाखाली कर्ज घेतलं त्यांना यातून काही भेटणार नाही. आणि तुमचं कर्ज शेतीच्या नावावर घेतलेलं असेल तर तुम्ही निश्चिंत राहा, कारण तुमची सगळी कागदपत्र नीट आणि बरोबर असतील तर तुम्हाला 100% कर्जमाफीचा फायदा मिळेल. पण त्यासाठी एक अट आहे, तुमच्याकडे ती 4 ते 5 महत्त्वाची कागदपत्र असणं गरजेचं आहे. सरकारने या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्यांच्याकडे ही कागदपत्र असतील त्यांनाच कर्जमाफीसाठी पात्र मानले जाईल. म्हणून मित्रांनो, वेळ वाया न घालवता सगळी कागदपत्र तयार करून ठेवा. लवकरच समितीकडून तपासणी सुरू होणार आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपली कागदपत्र ठराविक ठिकाणी सादर करावी लागणार. हे सगळं काम पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे जर तुम्हालाही या कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर तुमचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित आणि पूर्ण असणं ही पहिली पायरी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारची ही योजना खास शेतकऱ्यांसाठीच आहे. त्यामुळे पात्र असाल तर काहीही चुकू देऊ नका. आता बघा, कृषी विभागाकडून नुकतंच मोठं विधान आलं. सरकारनं ठरवलं की 2 लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी केली जाणार आणि ज्या शेतकऱ्यांची कागदपत्र नीट आणि पूर्ण असतील त्यांना त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे किती लाखापर्यंत माफी मिळेल हे ठरवलं जाईल. याचा अर्थ असा की काही शेतकऱ्यांना 1 लाख, काहींना 1.5 लाख, तर काही पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळू शकते. आता या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय मोठी ब्रेकिंग न्यूज ठरली. सरकारने आता प्रत्यक्षात कर्जमाफीची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आणि ही योजना पूर्ण क्षमतेने राबवण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे.
आता विशेष म्हणजे सरकारने यासाठी अंतिम तारीख ठरवली आहे 30 जून 2026 पर्यंत. या तारखेपर्यंत सगळ्या पात्र शेतकऱ्यांची कर्ज पूर्णपणे माफ केली जाणार आहेत. अनेकांना अजूनही या तारखेबद्दल माहिती नाही, पण ही तारीख लक्षात ठेवा. 30 जून 2026 या तारखेआधीच तुमच्या खात्यात कर्जमाफीचा लाभ जमा होणार आहे. पण बघा, यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, कागदपत्र वेळेत तयार ठेवा. सगळी कागदपत्र एकदम क्लिअर असली पाहिजे. तुमच्यावर 5 लाखांचं कर्ज असेल, 6 लाखांचं असेल किंवा 10 लाखांचं सुद्धा कर्ज असेल, पण जर तुमची कागदपत्र पूर्ण असतील, बरोबर असतील, तर योग्य ती कर्जमाफी तुम्हाला भेटेल. पण जरी कागदपत्र बरोबर नसतील तर 50,000 रुपये सुद्धा तुमच्या वाट्याला भेटणार नाही. म्हणून मित्रांनो, सरकारची योजना सुरू झाली आहे. वेळ निघून जाण्याआधीच आपली कागदपत्र नीट तयार ठेवा आणि या कर्जमाफीचा 100% फायदा घ्या. आता तुमच्या समोर अतिशय महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे ही कागदपत्र कोणती असणार आहे. तर बघा, एक एक करून सांगतो, त्यानंतर आपण जाणून घेऊ की पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यापासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्याआधी एक महत्वाचं काम, काही आवश्यक कागदपत्र वेळेत तयार ठेवणं. त्यातलं पहिलं म्हणजे रहिवासी दाखला. हा रहिवासी दाखला अत्यंत गरजेचा आहे. महाराष्ट्रात अनेक बाहेरच्या राज्यातील कामगार किंवा शेतकरी शेती करतात. जसं की गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, इथून लोक येतात, इथे शेती घेतात आणि शेतीच्या नावावर कर्ज घेतात. आता सरकारचं म्हणणं असं की महाराष्ट्र सरकार फक्त राज्यातील रहिवासी शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार आहे. जर एखादा शेतकरी दुसऱ्या राज्याचा असेल आणि इथे शेती करत असेल तर त्याला या योजनेचा फायदा भेटणार नाही. हे सरकारने आधीच आपल्या GR मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणून बघा मित्रांनो, रहिवासी दाखला हा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला कागद आहे, कारण तोच ठरवणार की तुम्ही या कर्जमाफीसाठी पात्र आहात का नाही. रहिवासी दाखला तयार ठेवायचा, पण त्यासोबत अजून एक महत्वाचं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे, ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला, म्हणजे इन्कम सर्टिफिकेट. हे अतिशय महत्वाचं कागद आहे, कारण सरकारने ठरवलंय की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे यावर सुद्धा तुम्हाला किती कर्ज माफ केलं जाईल हे ठरेल. जर उत्पन्न कमी असेल तर 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळू शकते, थोडं जास्त असेल तर 1.5 लाख आणि खूप कमी असेल तर 1 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळू शकते. यासाठीच इन्कम सर्टिफिकेट सरकारकडून मागवण्यात आलं आहे, कारण या सगळ्यांचा जो आधार आहे ते आहे इन्कम सर्टिफिकेट. म्हणून हा दाखला वेळेत तयार ठेवा, म्हणजे पुढे तुम्हाला त्रास होणार नाही. आता त्यानंतरचं महत्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं बँक पासबुकवरील नाव आणि आधार कार्डवरील नाव हे एकदम बरोबर असायला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही घोळ नकोय, कोणती स्पेलिंग मिस्टेक चालणार नाही, कारण नावातला छोटासा फरक सुद्धा पुढे खूप मोठी अडचण तयार करू शकतो. अनेकदा स्पेलिंग मध्ये चूक असते, यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया अडकू शकते. त्याचबरोबर पॅन कार्ड सुद्धा खूप महत्वाचं आहे. सरकारला तुमचा आर्थिक व्यवहार, उत्पन्न तपासायला पॅन कार्ड अत्यंत महत्वाचं आहे, म्हणून हे कार्ड सुद्धा तुम्ही तुमच्या सोबत ठेवा. थोडक्यात सांगायचं झालं तर रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पॅन कार्ड, इन्कम सर्टिफिकेट ही कागदपत्र नीट आणि पूर्ण असतील तर तुम्हाला कर्जमाफी 100% भेटणार आहे. पण आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढचं अत्यंत महत्वाचं कागदपत्र म्हणजे 7/12 उतारा आणि सोबत 8अ उतारा. ही दोन्ही कागदपत्र म्हणजे तुमच्या शेतीचं ओळखपत्रच आहे. जर ही अपडेट असतील तर कर्जमाफीचं काम अगदी नीट होईल. म्हणून हे दोन्ही उतारे तुम्ही व्यवस्थित क्लिअर करून ठेवा. आता बँक खात्याला आधार लिंक असणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण सरकार जेव्हा कर्जमाफीची रक्कम देईल ते पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील आणि त्याच वेळी तुम्ही जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जातून किती रक्कम वजा केली जाईल हे ठरवलं जाईल आणि तसाच मेसेज तुम्हाला येईल सुद्धा. पूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे. आता पुढचं कागदपत्र जे आहे ते आहे फार्मर ID. तुमच्याजवळ फार्मर ID असायला पाहिजे. हा ID म्हणजे शेतकऱ्यांचं सरकारी ओळखपत्र. सरकारने स्पष्ट सांगितलंय की ज्यांच्याकडे फार्मर ID असतील त्यांनाच कर्जमाफीचा फायदा मिळेल. म्हणजे जर हा ID तुमच्याजवळ नसेल तर योजनेचा काहीही फायदा तुम्हाला होणार नाही. आता तुम्ही विचार करा, तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा मेसेज आला आणि तुमचं नाव यादीत नाही, फक्त फार्मर ID नसल्यामुळे. ही गोष्ट तुमच्यासाठी अतिशय वाईट ठरेल. म्हणून ज्यांच्याकडे हा ID नाही त्यांनी लगेच अर्ज करून तो तयार करून ठेवावा, कारण पुढील काही दिवसात ही प्रक्रिया सुरू होताच तुम्हाला या ID ची गरज पडणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता बिलकुल उशीर नको. सगळी कागदपत्र तयार ठेवा, त्यांची एक फाईल बनवा. रहिवासी दाखला, इन्कम सर्टिफिकेट, पॅन कार्ड, 7/12 उतारा, 8अ उतारा आणि त्यासोबत फार्मर ID. ही सगळी कागदपत्र जर तयार असतील तर तुम्हाला 100% कर्जमाफी भेटणार आहे. आता बघा, आजच ही तयारी सुरू करा. वेळ गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच तयारी केली तर सरकारी योजनेचा लाभ पटकन मिळेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक द्या आणि ही माहिती तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, त्यामुळे त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
आता अशाच प्रकारच्या नवीन शेती योजना, सरकारी मदत आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती सर्वात आधी मिळवायची असेल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला ऑल ओव्हर सेट करा, म्हणजे दररोज येणाऱ्या ताजे अपडेट्स तुम्हाला टाइमवर भेटतील. आता लवकरच भेटूया एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शेतीत मन लावून काम करा आणि सरकारी योजनेचा प्रत्येक फायदा मिळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.